आज आपण पाहतो नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस काढून आज आपण पाहतोय हंस धोनी प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं जात आहे आणि नक्कीच सचिन भाऊचा संघ देखील सलग 2 मॅच जिंकलेत. त्यांचं देखील अभिनंदन असेल. अतिशय परिश्रम मेहनती असा खेळाडू सचिन भाऊ. चला पंच सामना चालू करू शकता आपण. फिल्डिंग टीम टॉस विन. L1 संघांना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले गेले E4 संघाला सुभाष कंक याचा संघ E4 आकाश ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला फैजान. आपण पाहतो सलामी जोडी अवंतर पहिली अवंत धावे श्री गणेशा पाहायला मिळते आपल्याला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. हंस धोनी प्रीमियर लीग 20-25 सोहम त्या सोहमने पहिल्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली होती. सोहम आपण पाहायला गेलो तर L1 संघाचा धन्यवाद पंच. अजून एक अवांतर धाव देखील मिळते. नक्कीच L1 संघाचा विचार केला तर अजय वाघ सारखे गोलंदाज आहे, रुपेश सारखे खेळाडू आपण पाहायला L1 मध्ये पहिल्या सामन्यात खेळताना दिसले, चमकदार कामगिरी केली. त्यानंतर E4 संघामध्ये पाहिला तर प्रशांत वाडकर संघ चांगला खेळंदाज चांगला फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतो. पहिला चेंडू टाकण्यासाठी 3 चेंडू फेकावे लागले पण निर्धाव चेंडू फेकला गेलाय सोहम याच्या माध्यमातून. धावफलक मात्र स्थिरावते. बिनगरीबाद 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा षटक पाहतोय आपण. 5 षटकाची मॅच पाहायला मिळते दोन्ही संघादरम्यान L1 आणि E4 या संघादरम्यान. आता मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. वारंवार आकाशात मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र मिस होते. यष्टीरक्षक रुपेश पाहायला मिळतोय आपली भूमिका चोख पार पाडतोय. निर्धाव चेंडूची फेक सोहम चांगलं कमबॅक करतोय. पहिले 2 चेंडू देखील थोडं खराब फेकले गेले त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी अप्रतिम टप्पा अचूक नियंत्रण पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर कमी उचलू घेतला तो चेंडू सेट यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन विसावला आणि निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. सलगचा तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकतो सोहम. आज आपल्या संघासाठी रखरखत्या उन्हात आपण पाहतोय हिंदुस्थानी प्रीमियर लीग प्रेक्षक असतील खेळाडू असतील त्यांचा देखील तेवढाच प्रतिसाद लाभला गेलाय. आयोजकांच्या वतीने त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. कोट्यातील फूटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. आता माझा चेंडू हवेत पाहायला झेल आणि सुरेख झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली प्रयत्न जरूर होते पण शेवटच्या चेंडूला चेंडू भूमीला दान झाला. आकाशाला भेटते जीवनदान. धावफलक ओके धन्यवाद. आयोजकांच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलंय की नक्कीच सोमचे पिताश्री होते तिथे थोडस मिसफील त्यांच्याकडून जरूर झाले पण खूप चांगलं रिफ्लेक्शन पाहायला मिळते. आज आपला मुलगा गोलंदाजी करतोय आणि वडील स्वतः रिफ्लेक्शन करताय हे आपलं खूप कमी वेळा पाहायला मिळतं आणि हे सोसायटी प्रीमियर लीग सगळे घडवून आणते. आज चेंडू हवेत आणि बाद. फलंदाज आकाश खेळी मात्र संपुष्टात. पहिला मोठा हात बसतोय E4 संघाला सुभाष कंक साहेबांच्या संघाला. फलंदाज आकाश मात्र बॅक टू पॅव्हलियन पाहायला मिळते. गोलंदाज सोहम आपली भूमिका चोख पार पाडू शकतोय.
नक्कीच आपण जर पाहिलं ई4 संघाचा मागील सामन्याचा कोहनी होरा प्रशांत वाडकर ज्याने अप्रथम फलंदाजी अप्रथम गोलंदाजी केली एल4 संघासमोर, तो प्रशांत वाडकर आता मात्र आपल्याला खेळपट्टीमध्ये खेळताना दिसतोय. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू ई4 संघाचा फलंदाज प्रशांत वाडकर ऑन स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय फैजान गोलंदाज कोर्टाची फुटचा चेंडू गोलंदाज सोहम मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो. ज्या सोहमने पहिल्या सामन्यात थोडीशी चूक जरूर केली पण आता मात्र सोहम बॅक टू पवेलियन खूप चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. गोलंदाज म्हणल्यावर सोहम, ऑन स्ट्राईक फलंदाज प्रशांत वाडकर. आल्याला पहिला चेंडू निर्धाव चेंडूची फेक होते, कोणत्या प्रकारची धाव नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद, धाव फलकात धावसंख्या 4. पंचांना विनंती असेल आपण सामना कोणत्या प्रकारे थांबवू नका, सामन्याला थोडी सुरुवात करायची कारण रखरखत्या उन्हात खेळाडूंना देखील खेळावं लागते. विनंती असेल कोणत्या प्रकारचा विलंब करू नका. आपण पाहिलं तर वारंवार शरीराला आवश्यक तेवढं पाणी देखील जरूर प्या कारण एवढ्या उन्हामध्ये आपण जर खेळता बागडता आपली धावपळ होते. पाण्याची कुठेतरी आपल्या शरीराला आवश्यकता देखील असणार, पण आपण आयोजकांच्या माध्यमातून जार देखील पुरवले गेलेत त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो कारण पाणी खूप महत्वाचं आहे आणि खेळाडूंनी देखील थोडं पाणी पित राहायला पाहिजे. आपल्या शरीराला आवश्यक असणारं पाणी. गोलंदाज मोहल्यावर पाहायला मिळते गोलंदाज दीपक, ऑन स्ट्राईक फलंदाज अजय वाघ. डावखुराचा गोलंदाज ज्याने मागील सामन्यात खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. अजय वाघ आता मात्र एक धाव पूर्ण केली फैजानाने, दुसऱ्या धावासाठी देखील कॉल आणि 2 धावा. नक्कीच अजय वाघ याचा विचार केला तर मागील सामन्यात त्याने 2 षटक फेकत तब्बल 4 गडी बाद केले. तो अजय वाघ आता मात्र संघनायक रुपेश धनावडे यांच्या माध्यमातून संघाचं नेतृत्व केलं जाते, त्यांच्या माध्यमातून आखणी केली जाते आणि ती आखणी आता मात्र अजय वाघ याला दुसरे षटक आमंत्रित केलं गेलंय. कुठेतरी धाव संख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न असणार. हा प्रयत्न असफल ठरतो का? हा प्रयत्न सफल ठरतो. येणारे 5 चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज फैजान आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र फैजान सोड एक चेंडू पाहायला मिळतो. अजय दंडित केले गेले पंचांनी. डाव्या स्टेने खूपच बाहेरून तो चेंडू गेला आणि अवंत रूपाची एक धाव मात्र मिळते ते ई4 या संघाला. या एका धावेने सुद्धा फरक 1ने हलता राहतोय. एक गडी जर बाद झालाय. धाव फलकात धावसंख्या येते 7 धावा. 7 धाव फलकात धावसंख्या येते 7. आता मात्र सुरेख चेंडू अप्रतिम फेक अप्रतिम गोलंदाजी करतो गोलंदाज अजय वाघ याने नक्कीच अँगल बनवला आणि डावखुराचा गोलंदाज नेहमीच अग्रगण्य गोलंदाज मानला जातो. तीच कामगिरी करते गोलंदाज अजय. आपले वारंवार सुरेख कामगिरी करते आपल्या संघासाठी, अप्रतिम आखाडे कामगिरी करते गोलंदाज अजय पाहायला मिळतोय. सरळ चेंडू फेकून दिलाय, जबरदस्त प्रहार हमजने प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने धावफलक 4 ने વધારतोय. एक गडी बाद, धाव फलकात धावसंख्या येते 11 धावा. नक्कीच गोलंदाज अजयवर एक चौकार देखील पाहायला मिळाला. हल्ला थोडासा चुकीचा बॉल जरूर घावला, त्या चेंडूला मात्र 4 धावा वसूल केला फलंदाज युवा फलंदाज फैजान. आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण. 2 क्षेत्ररक्षण पाठलाग करतील पण चेंडू जातो सीमारेषे बाहेर. दणदणीत हलझाने प्रीमियर लीग चौकार. या चौकाराने धावफलक 4 ने વધારतोय. धाव फलकात धावसंख्या होती 1 गडी बाद. धाव फलकावर धावसंख्या होती 15 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज अजयवर मात्र आक्रमण केलं गेलं. सराचे 2 चौकार मारलेत. तिसरी चौकार हॅट्रिक येईल का? आपण पाहिलं रुपेशच्या माध्यमातून, विनोद भाऊच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जरूर पाहायला मिळते. चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का आपल्याला? फलंदाज फैजान याच्या माध्यमातून गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू ऑन मार्कवर फलंदाज फैजान. मात्र सुरेख चेंडू फेकला गेला. अजयने कमबॅक केला. निर्धाव चेंडूची फेक. यशरक्षक स्वतः संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती चूक करत नाही. निर्धाव चेंडूची फेक. धाव फलकात धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा.
कोट्यातील पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज फैजान. आता मात्र सुरेख अप्रतिम कामगिरी करतोय अजय आपल्या संघासाठी जरूर एक छोटी धाव पूर्ण करतात. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव धावसंख्या 16 धावा म्हणजे नक्कीच प्रति षटक 8.00 सरासरी 16 धावा जमा करण्यात यश प्राप्त झालंय. ते E4 संघाला पंच थोडा अलर्ट करायचं खेळाडूंना. अंपायर विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. खेळाडूंना देखील विनंती असेल आपण देखील सहकार्य करायचंय कारण अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. कोणत्या प्रकारचा विलंब करणं थोडंसं प्लॅनिंग आपलं टीम मीटिंग टॉसच्या आधीच करून घ्या. काय असेल ते एकदा ठरवा आणि त्यानुसार रणनीती आखा आणि चांगला खेळ करा. एवढीच भावना असेल आयोजकांच्या माध्यमातून. आज आपण पाहतोय नक्कीच हंसधनी प्रीमियर लीगचं भव्य दिव्य देदीप्यमान आयोजन पाहायला मिळतंय. पाण्याची व्यवस्था देखील केली गेली आणि पाण्याची पूर्तता मैदानावर पाहायला मिळते. गोलंदाज कोट्यातील गोलंदाज रुपेश धनावडे स्वतः संघनायक मागील सामन्याचा हिरो रुपेश बॉलिंग मार्फत तयार ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. फलंदाज फैजान कोट्यातील पहिला चेंडू गोलंदाज रुपेश सामना करत फलंदाज फैजान. आता मात्र सुरेख चेंडू आडव्या बॅटिंग चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली गेली जाते. मिस फिल्डिंग हंबल देखील झाला रक्षक. 2 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील आणि आपला एंड मात्र सुरक्षित करतील फलंदाज फैजान आणि फलंदाज प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून. धाव फलक दोन्ही हलत राहतो. एक गडी बाद जरूर बाद झालाय. आकाशसारखा फलंदाज धाव फलक दोन्ही वधारते. धाव फलकात धावसंख्या येते 18 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू. आता मग शॉर्ट पिच चेंडू होता. हवेत चेंडू झेल आणि सोहमने खूप चांगला झेल. अप्रतिम युवा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. 11 संघाचा पहिलं षटक फुकतोय. त्यानंतर अप्रतिम कामगिरी करते आपल्या संघासाठी. सोहम मोरे खूप चांगला कामगिरी करते. रुपेश धनावडे सारखा संघनायक आहे आणि त्याच्या मार्फत हे 11 जणांची खेळी आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. 2 गडी बाद धाव फलक धावसंख्येची 18 धावा. नक्कीच फलंदाज फैजान मात्र बाद होते. त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतो दीपक यांना मैदानावर पाहायला मिळते. रुपेश धनावडे खूप चांगली कामगिरी करतोय. स्वतः संघात संघनायक मोरक्या खूप चांगली कामगिरी करतोय. नितीन मात्र देखील त्याचा E3 संघाचा मोरक्या खूप चांगली कामगिरी केली. विनोद भावने खूप चांगली कामगिरी केली. अतिशय सुरेख कामगिरी सर्वच खेळाडूंनी आज तनमन धनाला लावून हे हंसधनी प्रीमियर लीग आपल्या सोसायटी आपल्या विंग साठी खेळताना पाहायला मिळतात. कारण आपण जर पाहायला गेलं सुरेख चेंडू रुपेश अप्रतिम कामगिरी करतो. अजय वाघ चेंडू खाली आणि पैकी देखील केली. एक धाव दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतात. 2 गडी महत्वपूर्ण गडी बाद धरून झालेत. धाव फलकात धावसंख्या येते 19 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज रुपेश. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. स्लो डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर स्लो झाला आणि आपल्या विभागात चौक पार पाडतो. निर्धाव चेंडूची फेक. चेंज ऑफ व्हेरिएशन गतीचं व्हेरिएशन देखील आहे. रुपेश धनावडे अप्रतिम खेळाडू अष्टपैलू कामगिरी करतो आपल्या संघासाठी. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू. आता मात्र चेंडू स्ट्रेट डाऊन फेकून दिला. जबरदस्त प्रहार चौकार पाहायला मिळतोय हंसधनी प्रीमियर लीग. 23 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. कोट्यातील फुटचा चेंडू फलंदाज प्रशांत वाडकर देखील खूप चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. चेंडू हवेत ही झेल देखील महत्वाची असणार. पाहूया शेवटच्या क्षणाला चेंडू. पंच षटकार. धन्यवाद पंच. आपण पाहायला गेलो तर नक्कीच प्रशांत वाडकर देखील मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. त्यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. ते त्यांनी शेवटच्या 2 चेंडूवर दाखवून दिले. तर 10 धावा वसूल केल्या रुपेश धनावडेच्या षटकामध्ये. धाव फलक 6 ने वधारतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धाव फलकावर धावसंख्या येते 29 धावा. 2 गडी बाद धाव फलकावर धावसंख्या येते 29.
आता मात्र परत एकदा सोहम दारमोदार पाहायला गेलं ज्या गोलंदाजांनी पहिले षटक फेकले खूप चांगली गोलंदाजी केली त्या सोहमला पुन्हा एकदा चौथं षटक आणि वैयक्तिक वाट्यातील दुसरे षटक घेऊन ते गोलंदाज सोहम मोरे स्ट्राईक फलंदाज दीपक जवळ आपण यांना पाहत आहात. सुरेख चेंडू सोहमचा अखेर तटून काढला जरूर क्षेत्ररक्षक नसलेल्या गॅप मध्ये चेंडू जातोय जमिनीवर गुदगुल्या करायचा सीमारेषे बाहेर चौकार या चौकारने धावफलक 4 ने વધારतोय धावफलकावर धावसंख्या ती 33 धावा पाहायला धावफलकावर सोहम त्या सोहमने पहिल्यासाठी खूप चांगलं फेकलं. आता मध्ये फुटा चेंडू खेळून काढलाय पाहूया चेंडू जात एक टप्पा सीमारेषे बाहेर रुपेशच्या डोक्यावरून जाते चौकार दीपक जवळ सरळ दुसरा चौकार ठोकतात या चौकारने धावफलक 10 ने વધારतोय 37 धावा 34 धावा पाहायला मिळतात. धावा 2 गडी बाद 37 धावा 37 रन्स आपली पाहून स्कोर कार्डवर फुट चेंडू होता त्याला देखील खेळून काढलाय. नो मॅच लँड मध्ये सलगचा तिसरा चौकार येतोय चौकार हॅट्रिक पूर्ण केली जाते दीपक जवळ यांच्या माध्यमातून. सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार कुठेतरी सोहम थोडा अडकला जरूर कारण दीपक जवळ यांची फलंदाजी पाहायला गेलं तर सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार दीपक जवळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चौकार हॅट्रिक पाहायला मिळते षटकार हॅट्रिक पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन देखणे नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम हा धोनी प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. खूप सुरेख वाखड कलात्मक फटका पाहायला मिळतोय. हलक्या हाताने ऑफसाईडला कट जरूर केला 1 धावाने 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत दोन्ही फलंदाज दीपक आणि फलंदाज प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून अप्रतिम भागीदारी दोघांमध्ये केली जाते. मागील सामन्यात देखील प्रशांत वाडकर स्वतः वर दारोमदार घेऊन खेळला होता. आपल्या संघाला सामना जरूर जिंकून दिला होता तोच प्रशांत नॉन स्ट्राईक वर पाहायला मिळतो. तर स्ट्राईक वन दीपक जवळ त्याला देखील चांगली साथ पाहायला मिळते. चेंडू खेळून काढला 1 धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने भर पडते धावफलकावर धावसंख्या ती 5 चेंडूचा खेळ समाप्त 45 धावा कुठेतरी मागील षटक पाहायला मिळत आहे. गोलंदाज सोहम याच्या माध्यमातून तब्बल 16 धावा दिल्या पहिल्या 5 चेंडू मध्ये. येणार 1 चेंडूचा खेळ बाकी ऑन स्ट्राईक फलंदाज दीपक यांना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची फेक चेंडू लागलाय जरा पाणी पुरवा पाणी विनंती असेल आयोजकांना किंवा संघाला आपण थोडं त्यांना पाणी द्यायचंय. सावलीत या खेळाडू देखील विनंती असेल आपण सावली सहारा घ्यायचा आहे कारण आपण पाहतोय रखरखत होऊन त्यानंतर चेंडू 1 बाउन्स होऊन लागला असं मला वाटतंय. या खेळाडू दुखापत थोडी जास्त असेल तर आपण आराम करा थोडा आपल्याला अजून पुढची मॅच देखील खेळू शकता. उन्हामध्ये बसू नका सावलीत बसा थोडा वेळ.
धन्यवाद. नक्कीच आपण पाहायला गेले थोडीशी दुखापत फलंदाज दीपक जवळ यांना पाहिले. चेंडू बाउन्स अतिरिक्त झाला त्यानंतर चेहऱ्याच्या 46 धावा धावफलकावर आपण पाहायला मिळतात. धावफलकावर धावसंख्या ती 46 धावा. संघासाठी शेवटचा आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन आले ते कुणालजी सरतापे. खूप सुरेख चेंडू फेकून दिला. जबरदस्त प्रहार फलंदाज अर्धशतकीय खेळ पूर्ण केले ई4 संघाने. खूप चांगला खेळ पाहायला मिळतो ई4 संघाच्या माध्यमातून. सुभाजी कंक कर्णधार त्यांच्या माध्यमातून आखला गेला संपूर्ण संघ. दीपक जवळची चांगली फलंदाजी असेल, प्रशांत वडकरी त्याला साथ मिळते आणि त्याचा प्रधान धावफलकावर धावसंख्या ते 50 धावा पूर्ण केल्यात. गोलंदाज म्हणून कुणाल पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची फेक यष्टरक्षक थोडासा हंबल दर पाहायला मिळतो. याचा परिणाम धावफलकावर 1 धाव जरी पूर्ण गेली. एका धावेनुसार धावसंख्या 1 ने भर पडते. धावफलकावर धावसंख्या 51 धावा. सन्मान्य अतिथी श्री रवींद्र वंजारी साहेब यांचे देखील आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण यायचंय, मंचावर स्थानापन्न व्हायचंय. रवींद्र वंजारी साहेब यांचे आगमन झालंय. आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल आपण यायचंय, कॉम्बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हायचंय. कोर्टातील फुटबॉल चेंडू गोलंदाज कुणाल, ऑन ट्रॅक फलंदाज प्रशांत वाडकर यांना आपण पाहतोय. आता मध्ये चेंडू हवे आहेत. खूप मोठा फटका, माइटी हिट, टायमिंग प्रॉपर, चेंडू करते हवाई सफर, बिग 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 हिट प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अप्रतिम फलंदाजी करते प्रशांत आणि दीपक ई4 संघासाठी. धाव फलकावर धावसंख्या ती मात्र 57 धावा. पहिल्या 2 षटकाचा पाहिला तर फक्त 16 धावा होत्या. कुठेतरी अडकळ सुरुवात झाली होती. ती सुरुवात आता मात्र खूप चांगली पाहायला मिळते. दीपक जवळ यांनी प्रशांत वाडकर यांची चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर धावसंख्या ती 57 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज कुणाल. आता मात्र फुटचा चेंडू हवेत फेकून दिलाय. पाव्या झेल आणि सुरेख झेल पाहायला मिळतोय. बाद फलंदाज प्रशांतच्या खेळीचा मात्र अंत होतोय. पाहायला गेलं तर नक्की 57 धावांची चांगली भारदार खेळी, भारदार धावसंख्या उभा केल्या. आपण पाहतो ऑन ट्रॅक फलंदाज अमोल यांना तर गोलंदाज म्हणलं गोलंदाज कुणाल. कोट्यातील फुटचा चेंडू फुलटा चेंडू आणि बाद त्रिफळ यष्ट मात्र उद्ध्वस्त केल्यात फलंदाज अमोल यांच्याने. बाद मोठा हाताला बसतो ई4 संघाला. पुन्हा एक बार नक्कीच कुणाल सरतापे चांगले कमबॅक करताना पाहायला दिसतात. तब्बल पाच चेंडू 57 धावा आपण पाहतो. हॅट्रिक चेंडू गोलंदाज कुणाल यांचा, कुणाल सरतापे यांचा पाहतो. हार्दिक हॅट्रिक चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः संघनायक शेवटच्या चेंडूला ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले संपूर्ण स्पर्धेसाठी असे सुभाजी कंक आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक वर. जर पाहायला गेलं तर याला प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं. प्रत्येक विंग मधील एक संघ निवडला गेला. तर संघाचा एक संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश धनावडे असतील L1 चे आणि E4 चे सुभाजी कंक पाहायला मिळतं. कुणाल सरतापे शेवटचा अंतिम चेंडू, हॅट्रिक बॉल, ऑन स्ट्राईक फलंदाज सुभाष यांनी मात्र संत सावध सुरुवात केली आणि हलक्या रीतीने त्यांचा चटून काढला. एकदा पूर्ण पंच आणि बाद
10 स्वरूपात बाद होते. फलंदाज सुभाष बावफलकर. धावसंख्या येते 58 आणि 59 धावांचं आव्हान उभं ठेवलंय L01 या संघासमोर. 59 काढाय ना 59 करायचं या लवकर लवकर म्हणून फिल्डिंग लावून घ्यायचं मॅच बघून राहू द्या. L6 आणि L5 59 धावांची गरज आहे L1 संघाला जिंकण्यासाठी. तत्पूर्वी नियोजन असेल L6 संघाचा संघनायक आणि L5 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं. L6 आणि L5 अजिंक्य खटकाळे या त्याला आणि L6 संघाचे संघनायक दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं. याच्या फुल सामना L6 आणि L5 लीग स्टेज मधील 8वी लढत पाहतोय आपण L6 आणि L5 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. अजिंक्य तुला पंच म्हणून जा म्हटलं नाही म्हटलं पंच म्हणून जा म्हटलं होतं काय एक मॅच त्यांना जेवायचंय ना. E4 संघ या E4 संघाला विनंती असेल आपण यायचं त्वरित मैदानात ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षक रचना करायची. यानंतर होणार सामना L5 विपक्ष L6 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. L6 आणि L5 या दोन संघ दरम्यान नाणेफेक आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच. निलेश यांच्या शुभार्थ नाणेफेक पाहायला मिळते. L5 आणि L6 या दोन संघ दरम्यान नाणेफेक पाहायला मिळते. लीग स्टेज मधील 8वा सामना. या चला E4 संघ घ्या आपण ताबा मैदानात. E4 संघ सुभाजी कंग साहेब घ्या आपण त्वरित क्षेत्ररक्षक सचिन घ्यायचंय. येईल तुमची बॅट बघा हो रुपेश बॅट कुठे आहे तुमची. E4 संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. सुभाषजी कंक यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक L6 या संघाने जिंकलेला आहे. हा चालू असलेला सामना अतिशय रोमहर्षक आणि जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. L1 वर्सेस E4 रुपेश धनावडे यांच्यासारखे खेळाडू या L1 च्या माध्यमातून या ठिकाणी खेळतायत. या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा हंसध्वनी प्रीमियर लीगचा उत्साह तेवढा जोमात या ठिकाणी सुरू आहे. सोसायटीच्या क्रीडा प्रेमीच्या वतीने या ठिकाणी वर्ष दुसरे या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय. लहानापासून थोरापर्यंत आणि ज्येष्ठापर्यंत या सामन्याचा आनंद घेऊन या ठिकाणी खेळाडू घेत आहेत. या सर्वांचं क्रीडा प्रेमींच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत. मैदानावरती अतिशय तगडी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. L1 वर्सेस E4 खेळलेल्या सामन्यामध्ये
68-69 धावाचं आव्हान पुढच्या L1 समोर या ठिकाणी E4 च्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. 59 मी किती बोललो? 59 नाही नाही काय आपल्याला आपण अंदाज खेळणारे खेळत. विकासजी मंडल साहेब आपण या ठिकाणी इकडं व्यासपीठाकडे यायचं. विकासजी मंडल साहेब L1 चे प्रतिनिधी आमचे विकासजी मंडल साहेब आपल्याला विनंती आहे की व्यासपीठाकडे यायचं आहे. खेळण्यासाठी मैदानात ओपनिंग बॅट्समन म्हणून रुपेशजी धनावडे आणि ओंकार पाहायला मिळणारा अतिशय फाईट आणि टाईट सामना. काय बोलू या सामन्यानंतर 10 मिनिटं खेळ बंद राहील. लंच ब्रेक राहील. 10 मिनिटाचा लंच ब्रेक राहील. त्यानंतर 10 मिनिटानंतर लगेच सामने चालू होणार आहेत बरं का. याची सर्व क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आपण पाहतोय गोलंदाज मंगळ गोलंदाज प्रशांत वाडकर पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक रुपेश धनावडे स्वतः संघाचा संघनायक. त्यानंतर नॉन स्ट्राईकला ओमकार पाहायला मिळतोय. 58 धावा जमा केल्यात E4 संघाने आणि L1 संघासमोर ठेवले 59 धावांचं आव्हान. आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आकाश महानोर यांना देखील पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये एक कळमोडतील युवा खेळाडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची फेक रुपेश वाडकर अप्रतिम कामगिरी करतोय. अष्टपैलू कामगिरी करतोय E4 संघासाठी. सकाळपासून खूप चांगला खेळ प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. रुपेश तेवढ्या ताकदीचा खेळाडू त्याला देखील माहिती आहे. येणाऱ्या चेंडूत आपल्याला जर या संपूर्ण सामन्यामध्ये विजय करायचा असेल तर रुपेश धनावड्याची विकेट खूप महत्वाची आहे. रुपेशला देखील माहिती आहे आपलं या खेळपट्टीवर तग धरणं किती महत्वाचं आहे. आपला खेळ जितके महत्वाचा असेल तितकंच आपला विजय देखील सुखकर होऊ शकतो. यासाठी रुपेश देखील खूप सारे प्रयत्न येणाऱ्या चेंडूच करताना पाहायला असेल. चेंडू मात्र येतोय नीटच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये. चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. फ्रेंच आणि प्रीमियर लीग चौकार. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज प्रशांत ऑन स्ट्राईक फलंदाज पाहतोय. रुपेशाने एक सर्वोत्कृष्ट खेळाडू L1 संघाचा चांगला फटका आपल्या बॅटिंग मार्फत पाहायला मिळतोय. आता मात्र सुरेख चेंडू चांगला चेंडू होता. हलकेरीने तटून काढला. एक धाव पूर्ण केली. संत सावळ सुरुवात पाहतोय रुपेश आणि ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांत वाडकर पुन्हा एक बार बॉलिंग मार्फत तयार होतो. ऑन स्ट्राईक वर फलंदाज ओमकार यांचा. आता मात्र चेंडू जोरदार अपील देखील पंचांकडे पाहतो. तटस्थ मात्र पंच निर्धाव चेंडू फेक. प्रशांत वाडकर अनुभवी आणि उत्कृष्ट गोलंदाज. अध्यक्षांचा आम्हाला ते फ्लेक्स लावायचं आहे. 5 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज. आता मात्र निर्धाव चेंडू फेक. सुरेख गोलंदाज अप्रतिम वाकडण्याची कामगिरी करते गोलंदाज प्रशांत वाडकर आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू फेक सुरेख कामगिरी करतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 5 धावा. कोर्टातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन येतो गोलंदाज प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून पाहतोय. सुरेख बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतं. E4 संघाचं प्रतिनिधित्व सुभाष कंग साहेब करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली हा खेळणारा प्रशांत वाडकर देखील खूप चांगली कामगिरी करतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो स्वतः L1 संघाचा संघनायक रुपेश धनावडे याला आपण पाहू शकतो. तर ऑन स्ट्राईकला फलंदाज ओमकार. कोर्टातील शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज ओमकारला पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारचं उत्तर नाही ओमकारकडे. निर्धाव चेंडू फेक. प्रशांत वाडकर चांगली कामगिरी करतोय. धाव फलक स्थिरावतोय. धाव फलक धावसंख्या ती 1 षटक पूर्ण 5 धावा.
शिवाजी महानवर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून वैदिक कोटेतील पहिलं आणि सांघिक कोटेतील पहिलं षटक पाहायला मिळतोय. शिवाजी महानवर गतीचा वेगवान गतीचा बॉलर आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष कळमुळी क्रिकेटची सेवा केली शिवाजी महानवर यांनी. आपण बरेच वेळा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज किनाऱ्यावर खेळताना पाहिलं. एक गतीचा बेताज बादशाह आपण त्यांना संबोधतो. शिवाजी महानवर कळंबोली एक्सप्रेस पाहायला मिळते आपल्याला या हंसध्वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पहिला चेंडू 10 प्रकट धावसंख्येतील 9 धावा. नक्कीच अचूक टप्पा शिवाजी महानवर यांना भेटलं तर नक्कीच खूप चांगले सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 40+ हा खेळाडू खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील गेला जातोय. कळंबोली एक्सप्रेस त्यांना संबोधलं जातं. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी केलं जातंय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय रुपेशच्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि ते सलग दुसरा चौकार. आता मात्र कुठेतरी हल्ला चढवला गेला गोलंदाज शिवाजी महानवर यांच्यावरती. आणि बहुजा खदान देखील असतील शिवाजी साहेब पण रुपेश देखील कुठे कमी नाही. कारण यंग क्रिकेट टॅलेंट आहे रुपेशकडे. वेगवेगळे फटके मारण्याची कला रुपेशकडे जरूर आहे. पण शिवाजी महानवर देखील येणाऱ्या 4 चेंडूत कमबॅक करतील. कशा प्रकारे कमबॅक करतील हे सर्व पाहण्यासाठी बघत राहा ऐकत राहा हंसध्वनी प्रीमियर लीग 2025. भली मोठी स्पर्धा खूप चांगली सोसायटी प्रीमियर लीगचं दैदिप्यमान आयोजन मोठ्या प्रमाणावर आयोजन आपण पाहतो. आज प्रत्येक विंग मधली एक संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला दैदिप्यमान एकात्मतेची भावना जपणार हा खेळ क्रिकेट हा खेळ आणि त्याचं उदाहरण पाहायला मिळतंय हंसध्वनी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून. आता मात्र रुपेश चेंडू हवेत पाहावे झेल. ही झेलची किंमत रुपेशला माहिती आणि वारंवार जीवनदान मिळते फलंदाज रुपेशाला. अप्रतिम मेहनत त्याची देखील या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये. एकच धाव म्हणला. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही परिश्रम करत राहा यश तुम्हाला आपोआप मिळेल. तेच पाहायला मिळलं. रुपेशचा खूप चांगला खेळ होता. त्याची झेल उडली झेल सुटली रनआउट सुद्धा होता तो पण नाही झाला. म्हणजे यश मात्र नक्कीच धावून येईल रुपेशकडे. अप्रतिम कष्ट अप्रतिम अपार मेहनत रुपेश देखील करते आपल्या संघासाठी. हलक्यावरती तटून काढलाय आणि एकच धाव पूर्ण करतो. नक्कीच ओमकार याला आता मात्र क्रिकेट समजलंय. मागील 3 चेंडू डॉट नसते भेटले तर खूप काही फरक पडला असता संपूर्ण धाव फलकावर. धावसंख्या ते बिनगडी बाद 15 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज आता मात्र चेंडू घुटना टेक और हमारा सिक्सर देख. फलंदाज रुपेश मात्र आक्रमक 22 स्वीकारतोय. हल्ला चढवला गेलाय प्रमुख गोलंदाज ईपूर संघाचा शिवाजी महानवर यांच्यावर. कारण प्रमुख गोलंदाज अस्त्र होतं त्यावर मात्र हल्ला चढवला गेलाय. या 6 धावसंख्येने धाव फलक 6 ने वधारतोय बिनगडी बाद. धाव प्रकार धावसंख्येतील L01 संघाची 21 धावा पाहायला गेला. पहिल्या षटकात 5 धावा होत्या. कुठेतरी महागड षटक पाहायला मिळते आपल्याला शिवाजी महानवर यांचं देखील पाहायला मिळते. कारण रुपेश तुटून पडलाय. 2 चौकार 1 षटकार आपल्याला संपूर्ण स्पर्धे या षटकामध्ये पाहायला मिळतोय. रुपेश धनावड यांच्या माध्यमातून L01 संघाचं तो नेतृत्व करतोय. तो कर्णधार L01 संघाचा आणि कर्णधार आता मात्र स्वतः पुढे सरसावते खेळण्यासाठी. खूप चांगला खेळ रुपेश आज आपल्या संघासाठी करतोय. 1 धाव पूर्ण आणि 1 धावावर समाधान. 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात बिनगडी बाद. ओमकारने रुपेश ही जोडी आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्या 11.00 सरासरी 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. चला पंच आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानात आपण पाहतोय पाण्याची पूर्तता केली गेली. आता आयोजकाच्या माध्यमातून रक्त होऊन याचा विचार करून आयोजकांनी देखील खेळाडूंची काळजी घेतली. आज आपलेच खेळाडू खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांना देखील आयोजकाच्या माध्यमातून पाण्याची पूर्तता केली गेली जाते. ड्रिंक्स वाले मैदानात पाहिलं 2 षटकाचा खेळ संपलाय. 0 संघाला धाव फलक स्थिरावलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा. एक महत्वपूर्ण गडी बाद रुपेश.
नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच ई4 संघाचे मास्टर माइंड सुभाष कंक यांचा आभार मानले गेले पाहिजे. काय मास्टर काय डोकं लावला, प्रशांत वाडकरचा पुन्हा एकदा वापर केला, ब्रेक थ्रू पाहिजे होता रुपये फलंदाज आणि तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला प्रशांत वाडकरने देखील. आपल्या संघनायकाने दिली जबाबदारी मात्र पार केली, पूर्ण पार पाडली. गोलंदाज प्रशांत वाडकरला आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज सोमनाथ निगुट पाहायला मिळते. फलंदाज रुपये भला मोठा फलंदाज मात्र माघारी पडताना आपण देखील पाहायला मिळाला. प्रशांत चेंडू एक धाव जरूर पूर्ण केली गेली. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू एकच धाव बहाल केली. प्रशांत वाडकर करावं तेवढं कौतुक कमी आहे. आज खूप चांगला खेळ ई4 माध्यमातून प्रशांत वाडकर यांचा पाहायला मिळाला. गेले कित्येक दिवस प्रशांत देखील भारतीय स्पर्धा खेळत असतील, पण आज आपल्या सोसायटीमध्ये पहिल्यांदा खेळताना खूप चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळत आहे. संपूर्ण सोसायटी वासींना काय चेंडू फेकला गेलाय, अंगावर आदळला ओंकारचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि ओंकारच्या अंगावर आदळला. एक धाव मात्र पूर्ण केली दोन्ही फलंदाज. पंच डॉट धन्यवाद पंच, खूप चांगलं अंपायरिंग आपण पाहतोय. ऑफिशियल पंच दोघांचा विचार विनिमय झालं आणि निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओमकार सुरेख चेंडू फेकतो, अप्रतिम चेंडू वाखाडण्याची कामगिरी करतोय ई4 संघ. सुभाषजी कंग साहेबांचा संघ विश्वास दर्शवला होता प्रशांत वाडकरवर, तो विश्वास मात्र सार्थ केला प्रशांत वाडकरने. 2 षटक पूर्ण फेकलेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धाव फरकात धावसंख्या येते 23 धावा. पाहायला गेलं तर नक्कीच 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता होती. प्रशांत वाडकरनी काय अप्रतिम गोलंदाजी केली, फक्त एकच धाव बहाल केली. रुपये मोठा खेळाडू बाद केला. करावं तेवढं कमी कौतुक आहे प्रशांत वाडकरचा. अप्रतिम गोलंदाजी केली, अप्रतिम पैकी केली, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रित गोलंदाजी केली. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 36 धावा. आता मात्र स्वतः संघाचा मोडक्या बॉलिंग मार्फत पाहायला मिळतो. वैयक्तिक कोटीतील पहिला आणि संघी कोटीतील 4 षटक घेऊन गोलंदाज सुभाष कंक. ऑन स्ट्राईकला पाहतोय फलंदाज सोमनाथ याला. पहिला चेंडू आणि ब्रेकचा मिळून दिलाय. बाद होते फलंदाज सोमनाथ. जोरदार ई4 माध्यमातून सेलिब्रेशन केले गेले जात आहे. दुसऱ्या गडी बाद होते L01 संघाचा. आपण पाहतोय नक्कीच सोमनाथ ही जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीमध्ये रवाना होते फलंदाज प्रदीप शिवतर यांना. आपण पाहतोय पंचांना विनंती असेल आपण अलर्ट करायचं खेळाडूंना. आपण तत्पूर्वी लगेच खेळपट्टी ताबा घ्यायचं, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. आपल्याला खेळ करायचा आहे, आपण थोडं वॉर्मअप करत यायचंय. आपण निवांत चालत आला तर जमणार नाही, कारण आपल्याला हा खेळ खूप पुढे न्यायचा आहे. अजून गोलंदाज सुभाष यांना आपण पाहतोय. दुसरा चेंडू झेल आणि बाद. सलग दुसरा विकेट देखील मिळवलाय गोलंदाज सुभाष यांना. विनंती असेल फलंदाजाला आपण त्वरित खेळपट्टीवर रवाना व्हायचंय, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही.
सोहम मोरे आपण पाहतो नवीन फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू L01 संघाचा पाहतो सोहम. नक्कीच सुभाष कंक साहेबांना हॅट्रिक साठी 500 रुपयाचे परशु सावंत साहेबांच्या माध्यमातून आले. सुभाष कंक यांना सुवर्ण संधी असेल. सुख एकच धाव दोन्ही फंडच पूर्ण करतील सुभाषजी कंक. कोटातील फुटचा चेंडू सुभाषजी कंक अप्रतिम कामगिरी करतात. 3 चेंडू सुरेख चेंडू अवांतर स्वरूपाची धाव मात्र मिळते. सुभाषजी कंक यांचा पुढील चेंडू ऑन ट्रॅक पाहतो फलंदाज ओमकार सलामीचा फलंदाज अजून कोणत्या प्रकारे चमकदार कामगिरी करू शकणार नाही आपल्या संघासाठी. कोणत्या बॅकफुटवर आलाय पूर्ण संघ L01. या संघाला उभार द्यायचे असले येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर हाणामारी करावी लागेल आपला संघ जिंकण्यासाठी. गोलंदाज सुभाषजी कंक यांचं चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. नक्कीच प्रसन्न वाडकरने केलेला अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 25 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू आतमध्ये चेंडू फेकून दिला. जबरदस्त प्रहार मराठी चेंडूवरती हवा सपर टायमिंग प्रॉपर चेंडूवरती हवा सपर फलंदाज ओमकार याच्या बॅट मधून आला षटकार. या षटकाराने धावफलक मध्ये 6 ने वजारते. धावसंख्या 31 धावा. पाच चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 31 धावा. 8 धावा सुभाष कंक यांनी देखील बहाल केलं. खूप चांगले खेळी सुभाषजी कंक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओमकार सुभाषजी कंक कोर्टातील शेवटचा चेंडू ऑन स्ट्राइक फलंदाज ओमकार पाहायला मिळतोय. हातामध्ये सुरेख चेंडू खेळून काढलाय. 1 धाव देखील पूर्ण केली गेली आणि एका धावावर समाधान मानतो दोन्ही फलंदाज. आपला एंड मात्र सुरक्षित करताना पाहायला मिळतोय. एका धावेने जे उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 27 धावा. थोडं सहकार्य करायचे आपण. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आपण पाहतो गोलंदाज मोहनर गोलंदाज भूपेश लोंढे बॉलिंग मार्फत 6 चेंडू 27 धावा. ऑन स्ट्राइक फलंदाज ओमकार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात जरूर चेंडू फेकला गेला आहे. आपण पाहतोय दीपकजी जवळ यष्टरक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळतो. ज्यांनी प्रथम खेळी केली फलंदाजी करताना. यष्टरक्षक करताना आतापर्यंत त्यांनी 2 झेल संपूर्ण घेतले गेलेत. असा अष्टपैलू खेळाडू E4 संघाला दीपक जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टंपांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतंय. नक्कीच गोलंदाज मोहनर गोलंदाज भूपेश लोंढे ऑन स्ट्राइक फलंदाज ओमकार. सहा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू अवांतर जरूर फेकला गेलाय. नंतर पुढचा चेंडू गोलंदाज स्लोवर चेंडू होता. नक्कीच खोलात टाकला गेला. कोणत्या प्रकारचं उत्तर नाही. फलंदाज ओमकार याच्याकडे निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज भूपेश मात्र निर्धाव चेंडू फेकतोय. 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता E4 संघाला जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं तर E3 संघाने देखील 2 सामने जिंकलेत. हा सामना जिंकला तर E4 संघ देखील 2 सामने जिंकेल. नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते E च्या माध्यमातून. E3 संघ 2 सामने जिंकला. E4 संघ हा संघ जिंकला तर नक्कीच 2 सामने हा संघ देखील जिंकलेला पाहायला मिळते. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज ओमकार. आता मध्ये सुरेख चेंडू हवेत खेळून काढला. एक
आकाश खूप चांगला फिल्डिंग करतो, एकाच धावेने सामान दोन्ही फलंदाज आपला एड मात्र सुरक्षित करतील. 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता L01 संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज भूपेश यांना आपण पाहतोय. फुटॉस चेंडू फेकून दिला, चेंडू पाहूया मिसफिल्ड जरूर पाहायला मिळते. एक आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. एकतर्फी सामना होताना पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख मेहनत त्यांच्या माध्यमातून केली गेली. प्रसन्न वाडकर असतील, दीपकजी जवळ असतील, यांच्या माध्यमातून अपार मेहनत अपार कष्ट घेतले फलंदाजी करताना. त्यानंतर प्रसन्न वाडकरने देखील चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. 2 षटकांपैकी फक्त 5 ते 6 धावा दिल्या. प्रसन्नने देखील चांगली कामगिरी केली. तदनंतर पाहिलं तर स्वतः संघनायकांनी देखील सुभाजी कंक असतील, त्यांनी देखील सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता मात्र डायरेक्ट चेंडू फेकून दिला, जबरदस्त प्रहार. हंस प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळतोय. चौकारने धावफलक 4 ने વધારतोय. धावफलकात धावसंख्या येते 39 धावा. धावफलकात धावसंख्या 39. भूपेश याचा पुढील चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू भूपेश निर्धाव चेंडू फेक करतोय. E4 संघ देखील खुश आहे, कारण त्यांनी देखील 2 सामने जिंकलेत. E3 नितीन म्हात्रे संघाने देखील 2 सामने जिंकलेत. चांगल्या कामगिरी पाहतोय आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र E4 चे समर्थक मला वाटतंय मैदानाजवळ ताबा घेताना पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर मध्ये E4 चे सर्व समर्थक नक्कीच. चेंडू हा तटून काढला, 1 धाव पूर्ण. चेंडू जाते सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकारने सामना जिंकते E4 संघ. E4 संघाचे हार्दिक अभिनंदन. तर L01 संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या प्रसन्न वाडकर या सामन्याचा सामनावीर. प्रसन्न वाडकर ज्यांनी 2 षटक फेकले, फक्त 6 धावा दिल्या.